या कार्यक्रमामध्ये हरिभक्तपरायण इंदुरीकर महाराज यांचं प्रबोधन कीर्तन त्या ठिकाणी होतं। कीर्तन चालू असताना या ठिकाणी आमचे मान पत्रकार संघाचे लिंगराज साखरे हे डिजिटल मीडियाचे संपादक हे त्या ठिकाणचं शूटिंग करून, म्हणजे तुम्ही 500 जण ऐकत असाल तर ते किमान 5000 लोकांना शासनाचा कार्यक्रम कळावा, झाडं लावावीत, पाणी जिरवावं किंवा स्वच्छता ठेवावी, अशा प्रकारचा जो शासनाचा कार्यक्रम आहे, शासनाच्या कार्यक्रमाला सहकार्य मदत म्हणून त्यांना सन्मानपूर्वक त्या ग्रामपंचायतीने बोलवलेलं असताना या कार्यक्रमामध्ये तिथल्या इंदुरीकर महाराजांनी त्यांना एक जणाला खोडवलं आणि ते थांबवायला लावलं। त्यांचा एक कार्यकर्ता आला आणि आमच्या पत्रकार बंधूंना त्या दिवशी त्यांनी कार्यक्रम थांबवायला लावला आणि ही आम्हाला अशोभनीय निंदनीय गोष्ट वाटते आहे। त्यामुळे आम्ही त्यांचा त्यांनी कॅमेरा उचलून बाजूला ठेवला, त्यांचं जे डिजिटलचं साहित्य होतं ते बाजूला ठेवलं। वास्तविकता हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम असताना शासनाला सहकार्य आमचं पत्रकाराचा चौथा स्तंभ म्हणून कायम असतं, हे सगळं करत असताना देखील या ठिकाणी पत्रकाराला त्या आमच्या पत्रकार बंधूला त्यांची जे शूटिंग होतं ते साहित्य बाजूला ठेवलं गेलं। हा एकट्या त्या पत्रकाराचा अपमान नसून आमच्या मान तालुका पत्रकार संघटनेचा अपमान म्हणून आम्ही संघटनेच्या वतीनं प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, यूट्यूब सगळे असतील, ही सगळी मंडळी आम्ही जाहीर त्यांचा निषेध करत आहोत आणि शासनाला अशी विनंती करतो की अशा कीर्तनकारांना त्यांनी थांबवावं। जे कीर्तनकार चांगल्या प्रकारचं समाजामध्ये जर मेसेज जायचा असेल आणि पत्रकारांना जर ते जे व्यक्ती काम सहकार्य करत नसतील तर अशा पत्रकारांना कृपा थांबावं। आणि मी या ठिकाणी आमच्या पत्रकार बंधूंना सुद्धा त्याचं कौतुक करतो की तो बिचारा एक शब्दही न बोलता तो त्या ठिकाणी 0 मिनिटात थांबला। त्यांनी त्याचं सगळं साहित्य गोळा करून आणलेलं आहे। आम्ही घटनेनुसार, कायद्यानुसार आमचे या ठिकाणचे पोलीस अधिकारी सन्मान्य दत्तात्रय दराडे साहेब यांच्याकडे लेखी निवेदन दिलेलं आहे आणि याची पुढची कारवाई त्यांनी करावी अशा प्रकारची त्यांना विनंती केलेली आहे। आणि या ठिकाणी आम्ही सर्व मान तालुक्यातील सर्व आबालवृद्ध जे पत्रकार आमचे आहेत, हे पत्रकार सर्व त्याचा निषेध करतो आहोत। ज्येष्ठ पत्रकार म्हणून मी या सगळ्याची धुरा माझ्या खांद्यावर घेतलेली आहे।